असे काय बघताय? तुमच्याकडे कुठे बघतोय? ते सांता क्लॉजने दिलेल्या साडीकडे बघतोय. काय भारी दिसते साडी, या नजरच हटत नाही. हो का? हा, नाही तर काय, रंग तर असला खुलून दिसतोय की नाही. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे. हो काय? अहो चाफा, मला आता एवढा आणलाय तर. आता येऊ चाफ्याचा दरवळ अख्ख्या घरभर पसरून दे. तुम्ही तयारी कधीपासून सुरू केली तो? साड्या, गजरा, फूल, म्हणजे आता तुम्ही नवरात्रीची तयारी कावापासून करताय? तुम्ही त्या देवीसाठी करालाय, आम्ही आमच्या देवीसाठी कराले. काहीतरीच काय अधिपती. हो, हे बघा, मी तुम्हाला ह्याच्या आधी मी 10 वेळा सांगितलंय, ह्याच्यानंतर मी 10 वेळा सांगेन. आमच्या मनाच्या गाभाऱ्यात 3 देवी आहेत. एक आमच्या आईसाहेब, एक अंबाबाई आणि एक तुम्ही. आता आईसाहेब तर इथं नाही आहेत, पण अंबाबाईसाठी तुम्ही करायला लागलाय, मग तुमच्यासाठी आम्ही करणार ना. म्हणून तर ते गजरा आणि फुलं आणली. माझीच नजर नको लागायला, राहू दे. काय अधिपती? नाही नाही नाही, ते नजर लागू नये म्हणून ते काजळाचं तीट लावतात ना. काजळ डबी कुठे? हो, राहू दे. काय झालं? थांबा थांबा थांबा. काय? हे काय इथंच आहे काजळाची डबी, थांबा, हलू नका. झालं. नजर नको लागायला तुम्हाला कोणाची. थांबा थांबा, येणार येणार. चंद्र बी लाजला तुमच्या रूपाच्या चांदण्यानं, बरं का. चंद्र बी लाजला तुमच्या रूपाच्या चांदण्यानं, दृष्टी नको लागायला तीट लावतो काजळाने. बस झाली तुमची कविता. जमली जमली, एकदम दणकन जमून गेली. राहू दे राहू दे, बस बस. आता अजून कविता व्हायच्या आधी बस. ह्या देवीची आराधना झाली, आता त्या देवीची पूजा करूया, चला. बस, आता तुमचं काय चाललंय? झालं? तो वस्तू गायब करण्याचा प्लॅन फुसका निघालाय तुझा. एवढं रात्रभर जागून ते केलं, पण त्याचा काय उपयोग? समधी जण खुश आहेत, कोणाला काय बी फरक पडलेला नाही. असू देत की, आता नसेल फरक पडला. मी अभि काय हार मानणारीतली नाही, हे तुला बी चांगलं माहित आहे. लई उड्या मारतात ना व आनंदात. त्या आनंदावर इरजन कसं घालायचं का ते या दुर्गेश्वरीला चांगलंच माहित आहे. मग वाट कशाची बघायलीस? इरजन लागायची? कर की काहीतरी. थांब की, करणार म्या. आपण आजपर्यंत जे काही करत आलोय का नाही, त्या त्या वेळेला आपल्याला अपयशच मिळालंय, कारण आपण योग्य वेळेला योग्य गोष्ट केलीच नाही. आता बघ, त्या योग्य वेळेला योग्य गोष्ट करणार बघशील. आणि आता तू इथनं जा, मला जरा विचार करायचा. जा जा. आई, अगं पूजा झाली तुझी. सॉरी, मला उशीर झाला. हे घे फुलं घे. अगं आलीस का तू? अगं छे ग, कसली होत आहेत? माझी म्हातारीची काही कामं लवकर होत नाहीत, मी आपली माझ्या वेळेनुसार करत असते. आई, तू स्वतःला म्हातारी म्हणतीयस? तू प्लीज म्हातारी वगैरे नाहीयेस बरं का. हिरा, अगं वय झालंय माझं आता. हा, वय कधी लपून राहतं का? आणि वयाचं सोंग घेता येत नसतं, कळलं? आता बाबांचंच बघ ना, वयानुसार आजारपणं सुरू झाली त्यांची. आता काय, आमची गाडी लागली आहे ग बाई उताराला. आता फक्त एकदा नातवंडांची तोंड बघितली ना की आम्ही वर जायला मोकळे. आई, जर तू तुझ्या नातवंडांची तोंड बघून वर जाणार असशील ना, तर तुला कधीच नातवंडांची तोंड बघता येणार नाही.
हे वात्रट कुठली, असं का बोलते ग? अगं मग तू तरी काय बोलते सणावाराचं? देवा पुढे असं बोलतात का? बरं बाई, नाही बोलत. आणि हे, एकटी आलीस, निखिल नाही आलाय? अगं त्याचं जरा काम होतं. मला सांग, बाबा बरे आहेत का? बरे आहेत ग, झोपलेत, आराम करताय. माझ्या मनात एक विचार येतोय. यावेळेस ना दोन्ही व्याह्यांना आणि विहिणींना जेवायला बोलूयात घरी. कसं आहे ना, तुझं लग्न झाल्यानंतर निखिलच्या आईवडिलांशी भेटलोच नाहीयेत अगं आम्ही. बरं नाही वाटत ते मला. ते कसं वाटतं तुला? बोलूयात का? छान कल्पना आहे. निखिलचे आई बाबा नक्की येतील. हा, पण ताईचं बघ बाई, तिचे सासू सासरे येतील का नाही माहित नाही. मोठी माणसं आहेत ना. काय असं बोलते ग तू? आता जे आहे तेच बोलतीये. तू तिला फोन केलायस का? नाही, विचारलं नाहीये मी. फोन करणार आहे. बरं हिरा, चल चल, पूजेची मांडणी झाली आहे सगळी. हा, पूजा करूयात आधी. ये ये, साडी छान दिसतेय. थँक्यू. ये ये ये. फुलं घे. हा, आणले का? वा वा वा, बस बरं बाळा. हो. एवढी कसली घाई? पडला असतं की. अहो घाई म्हणजे घटस्थापनेची वेळ झाली ना, जायला नको का? आणि तसेही मी पडले तर तुम्ही आहात की सावरायला. ते आहे म्हणा, तशी 7 जन्माची कमिटीच आहे आपली. कमिटमेंट असतं ते. असू देवा, आमच्यासाठी ती कमिटीच असते पहिल्यापासून. बरं ठीक आहे, कमिटी तर कमिटी. कमिटी आपली 2 सदस्यांची कमिटी. चला आता लवकर, खाली आपली घरची कमिटी वाट बघत असेल. थांबव जरा, जरा बरं वाटतंय. लई दिवसांनी आपण असं मोकळं बोललो आहे का नाही तर काही ना काहीतरी येतेच, सारखं काहीतरी घडतेच. काय करायचं आता, आपला बी नाव इलाज झालाच. पहिले तर आपले भांडणाचेच दिवस होते सुरुवातीला, पण त्या भांडणात पण वेगळीच मजा होती. तुम्ही रागारागात काय काय बोलायचं असं असं करून मला लई भारी वाटायचं. म्हणजे मुद्दाम चिडवायचात तुम्ही? असं नाही हो, पण भारी होत. आधी सगळे ते भांडणाचे दिवस होते, नंतर तुम्हाला आमचं प्रेम कळलं, नंतर तुम्ही आमच्या प्रेमात पडला. आता जरा थोडे दिवस जरा व्यवस्थित काही ना काही चाललं होतं, पण परत त्याच्यात हे सगळं घडलं. त्याच्यात आपल्यालाच वेळ मिळत नाही. ठीक आहे, हे चढ उतार तर काय सुरूच राहणार. तुम्हाला आठवतंय का मागच्या नवरात्रीला आपण जस्ट जेजुरीला जाऊन आलतो? आठवतंय? आणि तिकडे तुम्ही ती उन्हातानाची लोटांगण घातली होती. आगा तापानं फंपनला होता तुम्ही आल्यावर. आठवतंय? तुम्हाला तुमच्या घराकडे जायचं होतं, तिकडे आई बाबांना भेटायला तू, आणि इकडे सण होता त्यामुळे तुम्ही जाऊ शकला नाही. हा, तेव्हा तुम्ही काय एवढं लय माझ्या संग बोलत बी नव्हता, त्यामुळे मला बी सांगताय यायचं नाही तुम्हाला. पण मला सारखं तुमच्या संग बोलायचं असायचं. तुमची काळजी वाटायची, तुमची विचार करावीशी वाटायची, पण आपल्यात लय अंतर होत होतं. तुमच्याकडून नव्हतं, फक्त माझ्याकडून होतं. त्यावेळी तुम्ही माझी किती काळजी करत होता मला दिसत होतं. कोणी काही म्हणू, मला माहितीये तुम्ही खूप हुशारीनं मला गरबा खेळायला बोलवलं होतं. खरंच तिकडे तुम्ही आई बाबांना बोलवलं, नाहीतर आमची भेट कशी झाली असती. मला तर इतका आनंद झाला होता, मला कळत होतं हे सगळं तुम्ही केलंय म्हणून. त्यावेळी मी बोलू शकले नाही तुम्हाला. आपलं असंच होतं ना, आपल्यासाठी घरातली माणसं कितीतरी लहान सहान गोष्टी करत असतात, पण आपल्या लक्षातही येत नाही. आपण गृहीत धरतो, आपल्याला असं वाटतं की त्यांचं कामच आहे ते. साधं थँक्यूही म्हणत नाही. हो, आता तुम्ही काय मला थँक्यू म्हणत होता ना? का? माझ्यासाठी इतकं सगळं करणारा माझा नवरा आहे, मी त्याला थँक्यू नाही म्हणायचं? म्हणणार, 1000 वेळा म्हणणार. मग आम्ही तुम्हाला 10,000 वेळा म्हणणार. मग मी 1,00,000 वेळा म्हणणार. आम्ही 10 लाख वेळा म्हणणार. मी 1 कोटी वेळा म्हणणार. आम्ही 10 कोटी वेळा म्हणणार. मी 100 कोटी वेळा मी म्हणणार. 200 कोटी वेळा मी म्हणणार. 300 कोटी वेळा म्हणणार. हो, बस. येऊ लिलाव काही छापायचं नाही. तुम्ही जिंकला बस. चला, खाली वाट बघत असतील पूजेसाठी. मी बघतो तयारी कुठवर आल्या. तुम्ही पडदेशी आवारान चला. काय ग शांता, तू एकटीच करते सगळं? अहो नाही वहिनी साहेब यायलात, तोवर मला जेवढं होईल तेवढं करावं. सगळं आलंय ना ग इथे. ते रिकाम
ए माती दिसत नाहीये, धान्य पण नाही, आणि विड्याची पानं कुठे आहेत? काल तर इथंच ठेवलं होतं. हा, आणलीस का ती इकडे? होय होय. कुठे ठेवलीस मग? काय ग, इथे आत ठेवलेस का बघ. आहे का? झाली ना तयारी? झालंय. शांता काय ग इकडे तिकडे काय फिरतीयास? अगं 5 मिनिटात गुरुजी येतील. झाली ना तयारी? हे काय माती दिसेना कुठं, आणि धान्य बी नाही. हो, झाली आहे तयारी, फक्त ते माती, विड्याची पानं आणि धान्य कुठे ठेवलं ते सापडत नाहीये. असं वय, पण असं कसं झालं? कुठे आहे समद? अहो म्हणजे मी आणि अक्षराने खरं तर सगळी तयारी केली होती, इथेच ठेवलं होतं. आता कसं काय कुठे दिसत नाही मला कळत नाही. बरं देवा, असं कसं होईल? जरा बघा इकडे तिकडं. शांते, तू बघ शोध, डाव्या हातानं कुठं ठेवलं असेल तू. हा, आजी झाली का ग तयारी? एवढ्या गडबडीनं मी आलो, मला वाटलं पूजा सुरू झाली असेल आता बदूर. अरे नाही र, ते माती आणि धान्य आणि इड्याची पानं कुठं गावाना झाली. गावानं कसं झालं असेल, इथंच कुठेतरी ठेवलेलं. आत ठेवलेस का बघ. बघते, हा तिथं बघितलं नाही. बघ, गुरुजी आले नाहीत अजून? नाही, येतील आता इतक्यात येतील. बाकी तयारी झाली ना? हो, तशी झाली आहे तयारी. आत बी नाही आहे. नाही नाही ना. आई काय शोधताय? नाही काय नाही, ते माती धान्यानं हेड्याची पानं कुठं दिसना झाली. आजी टेन्शन घेऊ नको, इथंच कुठेतरी असेल. आत बघितलंस का तिथं? आत बघितलं नाही, बघितलं. नमस्कार नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी. चला पूजेला सुरुवात करूया का? म्हणजे काय, मुहूर्त टळायला नको. तयारीला 1-2 मिनिटं लागतील. तुम्ही बसा ना तोपर्यंत. बसा, मी बोलवतो. ठीक आहे. धनाजी, गुरुजींना दूध दे बळा. अहो मी सगळी तयारी केली होती, मी आणि अक्षराने, पण ती माती, धान्य आणि विड्याची पानं सापडत नाहीये तू इथे. हा, तीच कळना झालंय. असं कसं होईल? काय झालं आजी, एवढं टेन्शन घेऊ नको. थांब. अगं वस्तू अशी घरातनं कुणीकडे जाणार आहे? शांत डोसक्यानं शोधा जरा. थांब, मी घेऊन येतो. काय काय झालं अधिपती? कुठं चाललंयस? काय शोधायला काय? अगं इथं यांनी समधी तयारी करून ठेवली होती. माती होती, धान्य होतं, इड्याची पानं बी होती. कुठं दिसना झाली आहेत. शोधा म्हणजे गायब झालं का काय? अरे देवा, म्हणजे घट बसायच्या आधीच घट पळून गेले का काय? दुर्गे, गप बस की. तुझ्या जिभेला काय हाड? हा, असेल इथंच कुठंतरी. पर काल समजा हिथंच होता म्हणलात की तुम्ही, मग गायब कसं काय झाले एकदम? आते तुला सांगू, हे का नाही चांगलं लक्षण नाही बरं का. म्हणजे आपल्या घरात इकडची गोष्ट तिकडे कधी बी झाली नाही ग, आणि आज हे घटस्थापनेचं सामान हे गायब कसं झालं? हा, म्हणजे देवीला ह्याच्यातनं काहीतरी सांगायचं असेल बघा. म्हणजे ताई नसताना हे जे काय तुम्ही करायलाच का नाही, ती देवीला बी मान्य नाही. अहो असं का बोलताय तुम्ही? देवीचा सण आहे, घटस्थापन आहे, देवीला का मान्य होणार नाही? अव तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे बघा की सामान सापडणं झालंय म्हणून म्हणाले म्या. अहो तसं नाही हो, कुणीतरी येता जाता डाव्या उजव्या हाताने ठेवलं असेल. तुम्ही उगीच त्याचे नको ते अर्थ काढू नका. त्यापेक्षा प्लीज जरा शोधायला मदत करता का? हाय का आता तुम्हाला आमचं कधी बी पटतच नाही. नाही म्हणजे हे असलंच चाल. गुरुजी येऊन बसलेत कवाचे. मुहूर्त टाळा न ग, आपण शोधूया की. हा, चला तुम्ही शोधायला लागा. आणि ते तू बघ परत तिथं, मी आतमध्ये परत बघते. कोणी ठेवलं होतं काय? आम्ही सगळं इथेच ठेवलं होतं. असेल इथेच कुठेतरी असणार आहे. हा आई बोल. बाबा कसे आहेत? बरे आहेत ना? अगं हो हो, बाबा बरे आहेत, आराम करतायत. बरे आहेत, आम्ही बरे आहोत सगळे. तुम्ही कसे आहात? तू कशी आहेस? आणि घरचे कसे आहेत सगळे? हो हो बरे आहेत. आत्ता घटस्थापनेच्या पूजेलाच चालले होते. बोल ना. हा अक्षरा, माझ्या मनात एक विचार येतोय. नाही म्हणजे
तुझ्या सासूबाईंनी गणपतीसाठी आम्हाला बोलवलं होतं तिकडे, तर आता त्यांना सगळ्यांना जेवायला इकडे बोलूयात का असं माझ्या मनात येत होतं ग. कसं आहे ना की त्या दिवशी आलो आम्ही तिथे, पण चारुलता मॅडमशी फारसं बोलणंच नाही झालं. आणि अगं त्यांनी गणपतीत केवढा आहेर केला आम्हाला. हिराला सोन्याचे दागिने वगैरे पातीच झालं ग ते. नाही म्हणजे त्या म्हणाल्या की रीत आहे, पण आता त्यांनी रीत पाळली आहे तर आपणही रीत पाळायला हवी ना अक्षरा. काय वाटतं ग तुला? हा का आई, मला नाही वाटत असं काही करण्याची गरज आहे. आणि तसंही आता एवढं सगळं कुठे करणार तू एकटी? बाबांची तब्येतही खराब आहे ना. अगं नाही नाही अक्षरा, मी करते ग सगळं, नको काळजी करूस तू बाळा. आणि हिरा आहे ना माझ्या मदतीला. हा, तू नको टेन्शन घेऊस त्याची. तू मला फक्त ना सांग, दिवस सांग कधी येणार आहात ते, चालेल का? बरं ठीक आहे, मी बोलते अधिपतींशी आणि कळवते. हो हो हो, कळव कळव. हा बाय. बर हो. जरा लवकर करा, मुहूर्ताची वेळ टळून जाईल लोक. वय बाय, झालीच की तयारी. शांता, अगं गावला का नाही? मी वरच्या माळ्यावर बी बघितलं, कुठे बी नाही सामान. तेच की कुठंच गावात नाही. हे राहू दे, सोडा. मी घेऊन येतो परदेशी माती आणायची नो, मी घेऊन येतो. धान्य घरात असेल ते वापरायचं. नाही नाही, कुठेही जायची गरज नाहीये. मी जास्तीचं सामान आणूनच ठेवलं होतं. धान्य आहे, माती आहे, विड्याची पानं आहेत, सगळं आहे. अच्छा, म्हणजे तू ठेवलं होतंस का कुठेतरी दुसरीकडे? हो. झालं मम्मी, पडलीस परत तोंडावर. हे अशा दोन दोन गोष्टी कशा पण आणल्यास ग? दुर्गे, उगाच काहीतरी काय बोलतीयस? बरोबर केलं तिनं. वा अक्षरा, शाब्बास, सून शोभलीस तू या घरची. गुरुजी, आता समजा येळेवर होईल बघा. सुनबाई, जा घेऊन ये. हो, मी आणते. हा, चला पूजेला सुरुवात करूया का? कोण बसणार आहे पूजेला? अहो हे काय, आमची सुनबाई आहे की. चला जोडींनी पाटावर बसा. अधिपती बस की. नमस्कार करायचा आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततन्नमः नमः प्रकृतिभद्रायै नियतां प्रणतात्मताम्. आता आरतीला उभं राहायचं आहे. बोला अंबाबाईचा. उदो उदो. दुर्गे दुर्गड भारी तुझ विडतम तारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. बोला जयोस्तु अंबे माते की जय. चला सगळ्यांना आरती द्या. मम्मी, एक सल्ला देऊ काय? तुझं काय आता? मम्मी, अपमान पचवाया शिक. चंचे, तू उग माझ्या डोसक्यात जाऊ नकस. अगं मम्मी, म्या नाही काय डोसक्यात जाते, म्या चांगले विचार तुझ्या डोसक्यात घुसवते. चांगले विचार आणि तुझे सोड काय. अगं मम्मी, म्हणजे बघ की, तू काल रात्री एवढे कष्ट केलेस, माती फेकून दिलीस, बियाणं फेकून दिलंस, ते पानं बी गायब केलीस. काय झालं ग मम्मी पुढे त्याचं? तू तर निर्बीज करणार होतीस ना त्यांना. हा, मग करणारच आहे. कवा? त्या अधिपती आणि मास्तरडीला पोरग झाल्यावर? मम्मी, तू आता काय बी करू शकणार नाहीस. चंचे, तू का नाही उग नाट लावू नकस बर का. नाट नाही लावते म्या, सत्य परिस्थिती सांगते. असं
वाट लावण्याची परिस्थिती मी जवळ सत्यात उतरवत नाही का नाही तवर माझा जीव शांत होणार नाही. तवर मनातला इस्तव धगधगत राहील. आणि मग मी त्याच्यात टोमण्यांची आहुती देणार, म्हणजे आग अजून भडकल. चमचे जरा गप्प बस, नाही तर त्या आगीत मी तुलाच जाळीन. कळलं? जाळ हा मम्मी, जाळ जाळ. मम्मी तुला आठवतं का जेव्हा मी प्लॅन करायचे आणि माझे प्लॅन फसायचे तेव्हा कसं काय काय बोललेस ग मम्मी मला. आणि आता मी आज जरा तुला काय बोलली तर लगेच जाळ्या निघालीस वय मला. मम्मी तू नाही का मान्य कर का तू पडलीस तोंडावर. मी कधी बी तोंडावर पडलेली नाही, पडणार बी नाही. आता मी त्यासनी तोंडावर पाडणार, बघशीलच.